सिंदेवाही तालुक्यात अवैध रेती व मुरुम तस्करी होत असल्याची ओरड होत असताना अखेर प्रशासनाने मध्यरात्री धडक कारवाई केली। चिमूर येथील उपविभागीय दंडाधिकारी किशोर घाडगे व चमू यांनी शुक्रवार 20 फेब्रुवारीच्या मध्यरात्री सापळा रचत लाडबोरी व गडबोरी रेती घाटांवर छापा टाकला। या कारवाईत अवैध रेती वाहतूक करणारे 5 ट्रॅक्टर रंगेहात पकडून सर्व वाहने तहसील कार्यालयात जमा करण्यात आली आहेत। गेल्या काही महिन्यांपासून ज्या घाटाचा लिलाव झाला नाही त्या घाटावरून तस्करांनी डल्ला मारणे सुरू केले होते। महसूल विभागाच्या कथित दुर्लक्षामुळे तस्करी वाढल्याची चर्चा होती। तालुका प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे उपविभागीय अधिकाऱ्यांनी स्वतः मैदानात उतरून कारवाई केल्याने अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत। जप्त ट्रॅक्टरपैकी काही स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांच्या मालकीचे असल्याची चर्चा रंगली असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। प्रशासनाने संबंधित मालकांना नोटिसा बजावल्या असून आरसी बुकच्या आधारे सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे। ही मोहीम सातत्याने सुरू राहणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे।